7,11,000 रुपये घेऊन महाराज पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वाघेडा येथील आहे। गावात दोघेजण भिक्षा मागण्यास येऊन तुझ्या अंगात भूत आहेत, तुझ्या अंगातील भूत प्रेत काढलं नाही तर तुझा मुलगा मरण पावू शकतो, तसेच तुझ्या घराच्या व शेतीच्या जमिनीमध्ये सोनं आहे ते मी तुला काढून देतो, तुझ्या शारीरिक व्याधी दूर करतो, त्यासाठी तुला मोठी पूजा करावी लागेल, त्यासाठी मोठे महाराज आणावं लागेल म्हणून टप्प्याटप्प्याने एकूण 7,11,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणातील काही आरोपींना अटक करून तपास सुरू आहे। या संदर्भात चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन नागभीड येथे याच प्रकारचे असं गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये 4 इसमांना नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांचा इन्चार्ज झाल्यानंतर त्या 4 इसम मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे त्यांना पाठवण्यात आले। त्यानंतर त्याच्यातला एक इसम देवा उर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ याची आमच्या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याने सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपीचा पिशा दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की त्यांचे इतर साथीदार अशोक गुजर, बालू याज्ञेकर, सुरेश याज्ञेकर, राहणार कळमेश्वर नागपूर यांचाही त्या गुन्ह्यात समावेश असल्याने आम्ही माननीय वरिष्ठाची परवानगीने नागपूर या ठिकाणी जाऊन अशोक गुजर आणि सुरेश याज्ञेकर यांना अटक केली। आरोपीकडून अद्यापर्यंत आम्ही 2,60,000 रुपयाची रिकव्हरी केलेली आहे। चिमूर पोलीस स्टेशनला काही ब्रह्मपुरी पोलिसांनी किंवा सिंधुताई पोलिसांनी आरोपीची ओळख पटण्यासाठी काही तिकडे सुद्धा गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त आहे। सर, सिंधुताई पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे। API मेश्राम साहेब येऊन आरोपीची चौकशी करून गेले, पण त्या बाबतीत तरी सध्या त्यांना यांच्याकडून असं काही पुरावा मिळाला नाही। आणखीन चौकशी करून एक राहिलेला आरोपी आहे बालू याज्ञेकर, त्याला अटक करून त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन त्यांनी जर इतर परिसरात गुन्हे केले असतील तर त्या बाबतीत तसा बिनतारी संदेश करून बाकी पोलीस स्टेशनला सांगण्यात येईल आणि त्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला कळवण्यात येईल। तर नागरिकांना असं आव्हान आहे की जमिनीमध्ये कुठलंही सोनं घेणं काही नसते, अशा कोणत्याही बंधुभावाच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि असं कोणतंही नसतं की तुमची समस्या ही दूर केली जाईल यांच्या खोट्या भाषणामुळं। तर या अशा मिथुन मेश्राम, जनशक्ती, चंद्रपूर। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।